नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आजचं कलम शिकणार आहोत आर्टिकल नंबर 28। कशाबद्दल आर्टिकल 28? मी तुम्हाला मागे सांगितलं त्या पद्धतीने आर्टिकल 27 कशाबद्दल आहे? पैशांबद्दल। म्हणजे तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कोणताही कर तुमच्यावरती लादला जाऊ शकत नाही, तुम्हाला कर भरण्याचं स्वातंत्र्य असेल। सेम इथं काय धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य आहे। चला आपण समजून घ्या हे नेमकं काय म्हणते। तर आपण पहिला मुद्दा काय सांगतो, तर विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये, इथं आपण विवक्षित शब्दांचा अर्थ पाहितला आहे। विवक्षित म्हणजे विशिष्ट अशा, म्हणजे या कलमाच्या अंतर्गत ज्या स्पेसिफिक विशिष्ट अशा शैक्षणिक संस्था आहेत, तर विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, काय शब्द, धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना, धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य। म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या काही ज्या विशिष्ट शैक्षणिक संस्था आहेत, यामध्ये एक तर तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही, जर दिलेलं असेल तर या ठिकाणी धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क असणार आहे। त्याबद्दलचं हे सगळ्यात महत्वाचं कलम आहे। चला याच्या डिटेलिंग्स आपण समजून घ्या। डिटेलिंग्स काय म्हणतात तर थोडे इंटरेस्टिंग आहेत। सगळ्यात पहिलं काय म्हणतं, पूर्णतः म्हणजे कम्प्लिटली, पूर्णतः राज्याच्या निधीमधून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही। अत्यंत क्रिस्टल क्लिअर मेसेज आहे। ज्या शैक्षणिक संस्था पूर्णतः सरकारी खर्चावरती चालतात, ज्या शैक्षणिक संस्था पूर्णतः सरकारने दिलेल्या निधीवरती चालतात, या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही पद्धतीने धार्मिक शिक्षण दिलेच जाणार नाही। उपस्थित राहणं हा वेगळा मुद्दा राहिला, त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही धार्मिक शिक्षण देण्याचाच तुम्हाला अधिकार नाही। ज्या शैक्षणिक संस्थांना 100% सगळ्याच्या सगळा निधी सरकारकडनं येतो, सरकारी तिजोरीमधनं येतो। त्यानंतर ज्या शैक्षणिक संस्थांचे प्रशासन राज्याकडून केले जाते, ऍडमिनिस्ट्रेशन राज्याकडून केले जात असेल, परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दाननिधी किंवा न्यास या खाली ती संस्था स्थापन झालेली असेल, तर तिला पहिल्या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही। याचं काय म्हणणं आहे, ती जी शिक्षण संस्था आहे याची स्थापना याचं प्रशासन राज्याकडनं झालंय, ऍडमिनिस्ट्रेशन राज्याकडनं चालतंय। या ठिकाणी असं सांगितलं की धार्मिक शिक्षण देणं आवश्यक आहे, कोणताही दाननिधी किंवा न्यास या खाली ती स्थापन झालेली असेल, म्हणजे धार्मिक शिक्षण देण्यासाठी एखादी ट्रस्ट, न्यासचा अर्थ काय, तो ट्रस्ट, म्हणजे धार्मिक शिक्षण देण्यासाठी त्या ट्रस्टची स्थापना झाली असेल, किंवा या ठिकाणी धार्मिक शिक्षणासाठी एखादा दाननिधी दिला गेला असेल, तर या ठिकाणी मात्र आपला जो मघाचा खंड आहे की धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही, तो या ठिकाणी लागू होत नाही। या ठिकाणी धर्म शिक्षण दिलं जाऊ शकतं। म्हणजे सरकार प्रशासन करतंय, मात्र याची स्थापनाच धार्मिक शिक्षण देण्यासाठी किंवा धार्मिक निधीच्या अंतर्गत झालेली आहे, तर त्या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी धर्माचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं। पुढचा मुद्दा काय, राज्याने मान्यता दिलेल्या, म्हणजे ज्या संस्थेला राज्याने मान्यता दिलेली आहे किंवा राज्याच्या निधीमधून सहाय्य मिळत असणाऱ्या, एक तर पहिला मुद्दा काय, मान्यता मिळालेली, किंवा दुसरं काय, राज्याच्या निधीमधून सहाय्य मिळत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थित राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस अशा संस्थेत दिले जाईल अशा कोणत्याही धार्मिक शिक्षणात भाग घेण्यास, लक्षात घ्या, भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत जी काही धार्मिक उपासना चालविली जाईल त्या उपासनेस उपस्थित राहण्यास अशा कोणत्याही व्यक्तीने किंवा अशा व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने आपली संमती दिली असल्याखेरीज आवश्यक केले जाणार नाही। पालकाची संमती आवश्यक आहे। पहा आता हे काय म्हणतं, राज्याने मान्यता दिलेली आहे किंवा राज्याच्या निधीमधून याला सहाय्य मिळतंय, राज्यांना मान्यता दिली आहे किंवा राज्याच्या निधीमधून सहाय्य मिळतंय, तर अशा ठिकाणी कोणतंही धार्मिक शिक्षण असेल, या शिक्षण उपस्थित राहणं, धार्मिक गोष्टीत उपासना शिक्षणासाठी उपस्थित राहणं, धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहणं, धार्मिक उपासनेसाठी उपस्थित राहणं, यासाठी कुणालाही कंपल्शन केलं जाणार नाही। किंवा जर समजा एखादा मुलगा हा लहान असेल तर त्याच्या पालकाच्या संमतीखेरीज या प्रकारची कोणतीही मान्यता त्यांना दिली जाणार नाही। पालकांच्या संमतीखेरीज या प्रकारची कोणतीही मान्यता त्यांना दिली जाणार नाही। लक्षात घ्या, हे कोणासाठी अप्लिकेबल आहे, राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या निधीमधून सहाय्य मिळालेल्या कोणत्याही धर्मसंस्थेला अप्लिकेबल आहे। तर बेसिक लक्षात घ्या,
परत एकदा सांगतो, आर्टिकल 27 कशाबद्दल आहे? आर्टिकल 27 सोप्या भाषेमध्ये आहे, त्या ठिकाणी रिलीजियस इन्स्ट्रक्शन देणं अलाउड आहे की नाही, देणं जर अलाउड असेल तर त्या ठिकाणी कुणी अटेंड करणं अलाउड आहे की नाही, तर कोणत्या प्रकारची बंधनं ही सगळी त्या ठिकाणी मांडली, ते सगळं आर्टिकल 27 मध्ये दिलेलं आहे. थँक्यू.